नमस्कार. काल आपण श्रीराम मातंगवनातून चालले आहेत हे पाहिलं. तिथे शबरीची झालेली भेट आणि शबरीने त्यांचं केलेलं आदरातिथ्य आणि त्यानंतर तिने अग्निप्रवेश केला. इथे अरण्यकांड संपलं. याच्या पुढे किष्किंधाकांड, सुंदरकांड आणि युद्धकांड आहेत. तर किष्किंधाकांड म्हणजे आता सुग्रीवाची भेट आणि रामाची भेट होणार आहे. त्यांना कबंध राक्षसांनी माहिती सांगितली की कसं जायचं, कुठे जायचं ते. आणि मग पुढे लक्ष्मणासह राम पंपा सरोवराच्या तीरावर येऊन पोचले आहेत. अनेक प्रकारचे वृक्ष आणि पर्वतांची शोभा पाहून आनंदित झालेत आणि ते सगळं पाहत पाहत ते पुढे जात होते. आणि एका पर्वताच्या माथ्यावर सुग्रीव काही वानरांसोबत बसलेला होता. तेवढ्यात त्याला राम लक्ष्मण असे येताना लांबून दिसले आणि तो घाबरला आणि हनुमानाला म्हणला की वालीनी तर ह्यांना पाठवलं नसेल मला मारण्यासाठी. तेव्हा हनुमंत सुग्रीवाला म्हणाले, थांबा मी बघून येतो. आणि मग हनुमंतानी बटूचं रूप घेतलं आणि ते श्रीरामाला सामोरं आले. आणि मग श्रीरामांकडून जेव्हा त्याला कळलं की ते अयोध्येचे राजा दशरथाचे पुत्र आहेत आणि सीतेचं रावणाने हरण केलेलं आहे आणि त्यामुळे ते सीतेला शोधायला आलेले आहेत, तेव्हा हनुमान त्यांना घेऊन सुग्रीवाकडे आला. आणि मग त्यांचं बोलणं झालं सुग्रीवाचं आणि श्रीरामांचं. आणि मग सुग्रीवानं रामाला सीतेच्या शोधात मदत करायचं मान्य केलं आणि श्रीरामांनी सुग्रीवाला त्याचं राज्य आणि पत्नी परत मिळवून द्यायचं त्याला मान्य केलं. पुढे सुग्रीव आणि वाली यांचं युद्ध झालं. त्यात श्रीरामांनी झाडा आणून वालीला बाण मारून त्याचा वध केला आणि वाली खाली पडला. वाली खाली पडला, पण त्याचं वर्णन अध्यात्म रामायणात पण छान आलेलं आहे की सुग्रीव आणि वालीच्या युद्धात श्रीरामांनी सुग्रीवाला शब्द दिला होता की तू युद्धाला प्रारंभ कर, वेळ येताच मी वालीचा वध करेन. त्याप्रमाणे वृक्षांच्या आड उभे राहून श्रीराम वालीवर लक्ष ठेवून होते. त्यांनी भात्यातून बाण काढला आणि आपल्या ऐंद्र धनुष्याला जोडला. हे धनुष्य अगस्त्य मुनींनी त्यांना दिलेलं होतं. आणि मग महाबलवान श्रीरामांनी वालीच्या वक्षस्थळाचा वेध घेतला. क्षणभर त्याला काही कळलंच नाही वालीला. जेव्हा तो भानावर आला तेव्हा त्याला श्रीरामांचं दर्शन घडलं. रामाला पाहून वालीला खूप संताप आला. त्याने त्यांची निंदा केली आणि म्हणाला, मी तुला काय केलं होतं, मी तुला म्हणून, माझा काय अपराध होता म्हणून तू माझ्या वाटेला गेलास आणि चक्क माझा वधच केलास. वृक्षाच्या आड लपून मजवर बाण सोडल्यानं तुझ्याकडून राजधर्म पाळला गेलेला नाही आहे आणि ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. खरं तर तू धर्मनिष्ठ म्हणून ओळखला जातोस, मग हे अधर्माचं वागणं का बरं? त्यावेळी श्रीराम त्याला सांगतायत, मी नेहमी सद्धर्माचंच पालन केलेलं आहे, तूच चुकला आहेस. मुलगी, बहीण, बंधू, स्त्री, सून या सगळ्या आपल्याला बहिणीप्रमाणेच असतात. मूढ बुद्धीने यातल्या एकीशी सुद्धा जो रममाण होतो तो पातकी असतो. राजांनी अशांचा वधच करावा, हा राजधर्मच आहे. धर्म काय आहे हे जाणूनच मी तुझा वध केला आहे. तेव्हा वालीने हे सगळं ऐकलं आणि श्रीराम स्वतः प्रत्यक्ष परमेश्वर आहेत हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याला असं वाटलं, आपण केवढे भाग्यवान आहोत की अशा देवाच्या हातून आपल्याला मृत्यू आलेला आहे. आणि मग त्यावेळी वालीने त्यांची क्षमा मागितली आणि असं म्हणलं की मरणोन्मुख स्थितीतही जो तुझं नाव घेतो तो परमपदाला जातो. तोच साक्षात परमेश्वर माझ्यासमोर आहे आणि त्यामुळे मला परमगती मिळणार आहे. श्रीरामा मला अनुज्ञा दे, असं म्हणून वालीने प्राण सोडला. नंतर तारेला म्हणजे वालीच्या पत्नीला जेव्हा हे समजलं की सुग्रीवासाठी रामानं वालीचा वध केला आहे, तेव्हा ती रामाला म्हणाली, मलाही त्याच मार्गाने पाठव बाण मारून. आणि मग रामापुढे येऊन उभी राहिली ती आणि म्हणाली की माझे पती माझी वाट पाहत आहेत,
वियोगाचं दुःख काय असतं याचा तू तर स्वतः अनुभव घेतोच आहेस ना. मग मला शीघ्र वालीला भेटव, त्यानं तुला पत्नीदानाचं पुण्य मिळेल. अशा तऱ्हेने शोक करणाऱ्या तारेला त्या मोठ्या मनाच्या रामानं दयेनं तत्त्वज्ञान सांगितलं. रामानं तिला विचारलं, तू व्यर्थ का शोक करतीयेस? हा देह तुझा पती आहे की त्याच्यात असलेला जीव तुझा पती आहे? हा देह जर पती असेल तर तो आता मृत झालेला आहे, आणि त्यातील जीव म्हणजे आत्मा तो जर पती मानत असशील तर तो निर्विकार आहे. तो जन्मतही नाही आणि मरतही नाही, तो एकमेवा द्वितीय आहे. त्यामुळे तू शोक करू नकोस. यावर तारा विचारते, मग सुखदुःख काय आहेत? त्यावर श्रीराम सांगतात, स्वप्नात पाहिलेली दृश्य जशी जाग आल्यावर नाहीशी होतात तसंच या जन्माचं आहे. हे जन्म हे एक स्वप्न आहे. स्वप्न जसं खोटं तसाच हा जन्म देखील मिथ्या आहे. अज्ञानामुळे देह, इंद्रिय, अहंकार सगळा आपण जोपासतो आणि कर्म केलं असता ते उत्तम, मध्यम आणि अधम प्रकारचं कृत्य आपल्या हातून घडतं आणि मग त्यानुसार पुन्हा जन्म मिळतो. असं हे रहाडगाडगं चालूच राहतं. कर्माप्रमाणे गती उत्तम, अधम आणि मध्यम मिळते आणि म्हणून कोटी जन्मांच्या पुण्याईनंतर सुकृत पुण्य उदयाला येतं आणि सद्गुरूंची प्राप्ती होते. माझ्या भक्तीची आपोआपच ओढ लागते. सद्गुरूंच्या कृपेनं आत्म्याचं ज्ञान होतं. सुखदुःखाच्या पलीकडे माणूस जातो आणि मग तो मुक्त होतो. तू पण या कर्मबंधनापासून मुक्त होण्याचा विचार कर. उत्तम कर्म करून उत्तम गती प्राप्त कर. श्रीराम पुढे म्हणतात, हे शुभलक्षणे, पूर्वजन्मात तू माझी भक्ती केली होतीस म्हणून आज मी तुला दर्शन दिले. सगळं ऐकल्यावर मग शोक टाकून तारा श्रीरामांना नमस्कार करते आणि मग उत्तम गती मिळवण्याचा निश्चय करते. पुढे मग रामांनी सुग्रीवाला राज्यावर बसवलेलं आहे. राजा म्हणून त्याचं सगळ्यांनी स्वागतही केलेलं आहे. आणि नंतर पर्जन्य काळ होता, त्यामुळे श्रीराम सुग्रीवाला म्हणतात की मी आता इथे जवळच्याच पर्वतावर मुक्काम करेन, कारण मी वनवासाला निघालेलो आहे, मी राज्यात येऊ शकत नाही. आणि हा पर्जन्य काळ संपला की मग आपण सीतेचा शोध घेऊ. पुढे पर्जन्य काळ संपल्यावर सुग्रीवानं हनुमानाला सांगून 10,000 वानरं 10 दिशांना सीतेच्या शोधासाठी पाठवली आणि त्यांना सांगितलं, तुम्ही जर सीतेला शोधू शकला नाहीत तर मी तुम्हाला मारून टाकेन. पूर्वेला वानरयूथ, पश्चिमेला सुषेण, उत्तरेला शतबली, दक्षिणेला अंगद, हनुमंत, जांबुवंत असे सगळे वानर गेले. सर्व दिशांना गेलेली पथकेसुद्धा सीतेचा शोध न लागल्यामुळे दक्षिणेला अंगदाला येऊन परत मिळाली. पर्वताच्या गुहांमध्ये शोध घेणं चालूच होतं आणि वाटेत एक अद्भुत वन लागलं. तिथे विविध वृक्षफलांनी ते बहरलं होतं. ती फुलं सुवर्णाची होती. तिथं काहीच कमी नव्हतं. सगळी भवनं होती, ती पण सुवर्णाची होती. सरोवरातले मासे, कासव ते पण सुवर्णमय होते. तिथल्याच एका गुहेत शिरल्यावर त्यांना भोजनाचं साहित्य दिसलं, फळे वगैरे, पण ते पण सगळं सुवर्णाचंच होतं. मग ते खाणार कसं? पण तिथेच मृगासीनावर एक स्त्री बसलेली होती. तिला हनुमानाने विचारलं की हे कुठलं ठिकाण आहे? आम्ही कुठे आलेलो आहोत? आम्हाला भूक लागली आहे. देवी तू कोण आहेस? त्यावेळी त्या स्त्रीने सांगितलं, माझं नाव स्वयंप्रभा. मी मेरू सावर्णीची कन्या आहे. आता मेरू सावर्णी म्हणजे कोण? तर जे 10 मनू होते त्यातला 6वा मनू. माया विशारद महातेजस्वी मयाचं नाव तुम्ही ऐकलं आहे का? आपल्या मायेनं त्यानं ही स्वर्णमयी वनाची निर्मिती केली. पूर्वी तो दानव शिरोमणींचा विश्वकर्मा होता. 1,000 वर्ष तपश्चर्या करून इंद्राकडून त्याला वर मिळाला आणि शुक्राचार्यांचं सर्व शिल्पवैभव त्यांनी प्राप्त केलं.
पुढे त्याच्या अपराधाबद्दल इंद्रानंच त्याला मारून पिटाळून लावलं आणि मग इंद्राने मला या नगरीच्या रक्षणासाठी इथं नेमलं आहे असं म्हणून तिनं त्या सर्वांना विचारलं, तुम्ही कुठून आलात काय? आणि तिला जेव्हा कळलं की श्रीरामाच्या सीतेचा शोध घेण्यासाठी हे आले आहेत, तेव्हा तिनं सगळ्यांना फळं खायला दिली, पाणी दिलं आणि मग हनुमंताच्या विनंतीवरून त्या गुहेतून बाहेर पडायचा मार्ग पण दाखवला. कारण ती मयसभा होती, ती विचित्र होती, तिथे कुठेही फिरलं तरी परत त्याच ठिकाणी येऊन पोचत होते. आणि म्हणून तिने त्यांना बाहेरचा रस्ता कुठे आहे तो दाखवून दिला. सगळेजण बाहेर आल्यावर सगळ्यांनी विचार केला की कठोर शासन होण्यापेक्षा सुग्रीवाकडून आपण आता अन्न त्याग करून जीवन संपवून टाकावं. आपल्याला काही सीता सापडली नाही, कुठे तिचा पत्ता लागलेला नाही, आणि म्हणून त्यांनी सगळ्यांनी उपास सुरू केला. तिथेच गरुडराज संपाती आणि त्या सगळ्यांची भेट झाली. हे सगळे वानर आपापसात बोलत होते. त्यात जटायू हे नाव ऐकून संपाती झाडावरून त्यांच्याशी बोलण्यास खाली उतरला. सीतेचा शोध घेत आहोत हे ऐकून त्याने मदत करायचं ठरवलं, कारण जटायू हा त्याचा भाऊ होता. जटायूची विचारपूस त्यानं केली आणि मग जटायूची माहिती या वानरांनी त्याला दिली. आपल्या भावाला रावणानं जखमी केलं आहे, तर रावणाचं ठिकाण मी लगेच लावेन असं त्याने सांगितलं. त्याला दिव्य दृष्टी होती. त्यानं दक्षिणेकडे दूरवर नजर टाकली आणि त्याला लंकेमध्ये अशोकवनामध्ये सीता आहे असं दिसलं. पण तिथे पोचणार कसं? वाटेतला हा समुद्र कसा पार पडणार? हे प्रश्न सगळ्याच वानरांना पडले. अंगदानं प्रत्येकाला त्यांची ताकद विचारली. किती योजनं उड्डाण करू शकता? कुणी काही सांगितलं, कुणी काही सांगितलं, कुणी काही सांगितलं. हनुमान मात्र काहीच बोलला नाही. हनुमानाला त्याच्या पराक्रमाची, सूर्याकडे घेतलेल्या झेपेची जांबुवंताने आठवण करून दिली आणि असं सांगितलं, हनुमाना, तू हा समुद्र एका उड्डाणात पार करू शकशील. महेंद्र पर्वतावरून उड्डाण करायचं ठरलं. हनुमान महेंद्र पर्वतावर चढला आणि मनातल्या मनात श्रीरामांचं आणि सीतेचं स्मरण केलं. इथं किष्किंधाकांड संपतं. पुढे हनुमानाचं उड्डाण झालं आणि त्याच्या पायाच्या दाबानं महेंद्र पर्वतावरील शिलासमूह सगळा हलला. पक्षी प्राणी भयभीत झाले, मोठे वृक्ष कोसळले. हे पाहून तिथले ऋषीमुनी ते पर्वत सोडून जायला लागले. हनुमानाचा आवेग पाहून पक्षी त्याचे स्तुतिगान करायला लागले आणि त्याच्याबरोबर उडायला लागले. समुद्रावरून जाताना लाटा त्याला स्पर्श व्हाव्यात म्हणून उसळून वर यायला लागल्या. आकाशातून जाताना गंधर्व आणि देव त्याच्यावर पुष्पवृष्टी करत होते. त्याला क्षणभर थांबून विश्रांती घेता यावी म्हणून समुद्रानं आपल्या आत दडलेला मैनाक पर्वत वर आणला. पण हे काय विघ्नामध्येच आलं असं वाटून हनुमानाने त्याला जोरात धडक दिली. पण मग मनुष्य रूपात आपल्या शिखरावर येऊन त्याने हनुमानाला आपली ओळख दिली. हनुमानाला सांगितलं की तू क्षणभर विश्रांतीसाठी थांब म्हणून मी वर आलेलो आहे. पण हनुमानाने त्याला असं म्हणलं, हे पर्वतराजा, मला तुझं आतिथ्य पोहोचलं. एका उड्डाणात मला लंका गाठायची आहे, त्यामुळे मी आता थांबू शकत नाही. तू वाईट वाटून घेऊ नकोस असं म्हणून त्याला हस्तस्पर्श करून हनुमान पुढे निघाला. पुढे वाटेत दक्षकन्या सुरसा भेटली. तिनं हनुमानाला खाण्याची म्हणजे माझ्या तोंडात जा अशी इच्छा व्यक्त केली आणि हनुमानाने तिला जबडा मोठा करायला लावला आणि स्वतः मात्र भुंग्याचं रूप घेऊन तिच्या जबड्यात जाऊन बाहेर आला आणि म्हणाला, सांगितल्याप्रमाणे मी तुझ्या जबड्यात जाऊन आलेलो आहे. आता मला इच्छित स्थळी जायला मी मोकळा आहे. पुढे सिंहिका राक्षसीण भेटली. तिचाही त्यानं वध केला. अशा तऱ्हेने सगळी विघ्न पार करत तो लंकेमध्ये पोहोचला. त्रिकुट नावाच्या पर्वतावर उभं राहून त्यानं लंकेचं निरीक्षण केलं. लंकेच्या तटबंदीवर उड्या मारत तो अशोकवनात पोहोचला. त्यानं सीतेला रामाची अंगठी दाखवली आणि तिला सोडवून नेण्याचं अभय दिलं. शत्रूच्या ताकदीचा अंदाज घेता यावा म्हणून त्यानं अशोकवनातली झाडं तोडली, उपटून टाकली.
नुकसान केलं. सगळे राक्षस त्याच्यावर चाल करून गेले, पण हनुमानाने त्यांचा पराभव केला. मग इंद्रजित आला आणि त्यांनी हनुमानाला बांधून रावणासमोर आणलं. त्यालाही रावणासमोर जायचंच होतं. कोण आहे हा रावण, काय कसा किती ताकदवान आहे हे त्याला बघायचं होतं. आणि रावणासमोर आणल्यावर आपल्याला माहिती आहे रावण सिंहासनावर बसला होता उंच, आणि हा खाली होता. तर ह्यानी देखील आपली शेपटी वाढवून 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 गोल करून उंच आसन तयार केलं आणि त्याच्यावर बसला. रावणाला आला राग, पण त्यांनी सांगितलं हनुमानाने की मी सीतामाईला न्यायला आलो आहे आणि श्रीराम देखील आले आहेत. रावणाला काही ते आवडलं नाही की सीतामाईला कसं काय कोण घेऊन जाऊ शकतं. मग रावणानं युद्धाची तयारी दाखवली आणि त्याला मारण्याचे आदेश दिले. पण बिभीषण मध्ये पडला आणि म्हणाला की हा रामाचा दूत म्हणून आला आहे आणि दूताला असं मारायचं नसतं. राजा म्हणून हे तुमचं वागणं उचित नाही. त्यामुळे हनुमानाचा वध करू नये असं मला वाटतं, कारण आपली श्रीरामांशी गाठ आहे. मग रावणाने हनुमानाच्या शेपटीला आग लावायचं फरमान दिलं. पुढे लंकेत धुमाकूळ घालून घरांना आग लावून हनुमान महेंद्र पर्वतावर परत आला आणि इतरांची श्रीरामांची भेट घेऊन सीतामाईच्या भेटीचा वृत्तांत हनुमानानं सांगितला. सगळे लंकेवर चाल करण्यासाठी निघाले आणि समुद्र उल्लंघनासाठीची तयारी केली. सगळेजण समुद्रापाशी येऊन पोचले. श्रीरामांनी 3 दिवस 3 रात्री समुद्राची प्रार्थना केली, पण समुद्र काही प्रसन्न झाला नाही. मग पुढे त्यांनी त्याच्यावर सेतू बांधायचा कसं ठरवलं हे आपण आता पुढच्या भागात बघूयात.